अमेरिकेचा मला वाटतं 7वा की 9वा प्रेसिडेंट होता, त्याचं नाव अँड्र्यू जॅक्सन. त्याचं एक फार सुंदर वचन मला मिळालं, वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. तेव्हा अल्पमतात आलो, 240 झालो म्हणून लटपटू नका, तुमचा नेता पण लटपटलेला नाही आहे, तो तितकेच ठाम निर्णय घेतो. त्याची ताकद म्हणजे तुमचा विश्वास. स्पोर्टचा जो विषय आहे ना, त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुम्ही 2014 आणि 2019 बघाल तर दोन्ही वेळेला भाजप जिंकला होता तो कार्यकर्त्यांच्या बळावर, आणि दोन्ही वेळेला रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झाले. 1984 इंदिरा हत्येनंतर रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झालं होतं. तो रेकॉर्ड 2.25% 14 मोडला गेला, आणि 14चा जो रेकॉर्ड होता तो 1.5% 19 मोडला गेला. यावेळेला मतांची टक्केवारी खाली आली. याचा अर्थ कळतो की आपण मतदानात कमी पडलो. ते पर्सेंटेज तुम्ही विचार करा, गेल्या वेळेपेक्षा किंवा 1% पुढे गेलो असो तर उलटं पालटं 400 आकडा आवाक्यातला होता.